नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा 2023चे नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. 8 प्रश्न आपण सोडलेले आहेत. 9वा प्रश्न आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी पुढील संख्या अंकात लिहा. राईट द नंबर इन डिजिट्स. 40,044 40,444 40,444. ओके, अशा पद्धतीने 40,444. 25,06,007 25,06,007. पुन्हा एकदा पहा. 25,06,007. सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. 25,06,007. खालील संख्या मालिकेतील पुढील 3 संख्या लिहा. या ठिकाणी 2, 12, 36, 80 आणि पुन्हा पुढील 3 चौकटी आहेत. या ठिकाणी राईट द नेक्स्ट 3 नंबर्स इन द फॉलोइंग सिरीज. 2 कसं आलं पहा, 12 कसं आलं पाहूया, 36 कसं आलं पाहूया. 1चा घन अधिक 1चा वर्ग हा नियम लावला. 1चा घन 1च, 1चा वर्ग 1च, 2. 2चा घन अधिक 2चा वर्ग, 2चा घन 8 अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 12. 3चा घन अधिक 3चा वर्ग, 3चा घन 27 अधिक 3चा वर्ग 9 बरोबर 36. अशा पद्धतीनं. ओके. 4चा घन अधिक 4चा वर्ग, 4चा घन 64 अधिक 16 80. आता लक्षात आलं असेल. 5चा घन अधिक 5चा वर्ग, 5चा घन 125 अधिक 5चा वर्ग 25, 125 आणि 25 150, म्हणजे इथं 150 येणार. 6चा घन अधिक 6चा वर्ग, 6चा घन 216 अधिक 36 252 येणार 252. 7चा घन अधिक 7चा वर्ग, 7चा घन 343 अधिक 7चा वर्ग 49, 9 3 12, 4 8 1 9 392. ओके, अशा पद्धतीनं तिसरी संख्या 392. एका चौरसाची परिमिती 50 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. द पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज 50 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर. चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. कोणत्याही भौमितिक आकृतीची परिमिती सर्व बाजूंची बेरीज. त्यामुळे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. तर एका चौरसाची परिमिती 50 आहे. 50 किंमत झाल्या 50 बरोबर 4 गुणिले बाजू. मग बाजूला गुणिले 4 आहे ते या ठिकाणी 50ला भागिले 4 बरोबर बाजू. बाजू बरोबर 50ला 4नं भागलं या ठिकाणी अगदी बरोबर आहे 12.5. 4 एके 4 उरला 1 10 झाले. 4 दुने 8, 10 8 गेले उरले 2, 20 झाले. 4 25, 12.5 सेमी ही बाजू झाली. ओके. त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. बरोबर बाजू वर्ग, त्यामुळं 12.5चा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे 125 गुणिले 125. 5 5 25ला 5 हातचे आले 2, 5 दुने 10 2 12, 5 1 5 आणि 1 6, 125 5 625 दशांना गुणायचं आहे. इथं 0 बे 5 10, बे दुने 4 आणि आजचे 1 5, बे के बे 2 फुले 1 ने 125 1 125. ओके, बेरीज करायची 5
2, 5 नंबर धानचा 16, 6 1, 2 2 4 1 5 आणि 1, 156 सुटे 12.5 आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 करायचे, 1 2 1 2 156.25. ओके, 156.25 तो सेमी. हे चौरसाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 100 ते 200 पर्यंतच्या वर्ग संख्या लिहा. फाइंड आउट द स्क्वेअर नंबर फ्रॉम 100 to 200. ओके, 100 ते 200 पर्यंतच्या वर्गसंख्या, पूर्ण वर्गसंख्या. पूर्ण वर्गसंख्या पहा बरं, 121 आहे. 121 100 आहे, 100ला धरायचंच आहे, पाठीमागे 100 लिहूया. 100 झाल्यानंतर 121, 100 म्हणजे 11चा वर्ग, 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196 आहे आणि 14चा वर्ग 196. कारण 100 ते 200 मध्ये हा 10चा, 11चा, 12चा, 13चा आणि 14चा. ओके, 1 2 3 4 5 संख्या आहेत 100 ते 200 या दरम्यानच्या. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका, हा 2 गुणांचा प्रश्न आहे. त्याच्यावरचा 3 गुणांचा चौरसाच्या परिमितीचा, त्याच्यावरचा 25 संख्या द्यायच्या होत्या इथं अंकात, हा 2 गुणांचा प्रश्न होता. ओके, हा खालचा 3 गुणांचा पुढील संख्या मालिकेतील. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व 5वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी 16 नोव्हेंबरला जी परीक्षा आहे, गणित प्रावीण्य परीक्षा संबंधित केंद्रावरती, ती परीक्षा त्या मुलांना आत्मविश्वासाची जावो, सोपी जावो, चांगले गुण मिळत, त्यांना बक्षीस मिळो, यासाठी हा स्वतः लाईक करून शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.